अर्थात चर्चेची सुरुवात काकासाहेब तुमच्यापासून. त्याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे तुम्ही सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत का पक्षाच्या प्रमुख आहेत त्यांना गुंगी गुडिया हा टॅग करण्याचा किंवा त्यांना हिनवण्याचा प्रयत्न केला, ह्याच्या मागे तुमची राजकीय रणनीती होती की तुम्ही केलेली ही एक घोडचूक होती? काकासाहेब माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो हॅलो हा, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. आवाज आवाज डिस्कनेक्ट होतोय. हा, माझा प्रश्न हा येतोय, आता आवाज येतोय? काँग्रेसची ही राजकीय रणनीती होती सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हणणं की घोडचूक होती? आपण जर बघितलं विलास सर तर ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या, रणनीतीही नव्हती आणि घोडचुकी देखील नव्हती. हा, कारण आपण जर त्या गोष्टीचा संदर्भ पहिल्यांदा आपण तपासला पाहिजे आणि त्यावर आपण नंतर पहिल्यांदा भाष्य करणं अपेक्षित आहे. बर बर बर, ज्या बोला बोला. पद्धतीनं त्या बीडमध्ये बैठक चालू असताना आदरणीय सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या उजव्या बाजूला बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे साहेब यांची एक बैठक चालू होती आणि समोर पत्रकार त्यांना बीड मधल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये एखादा प्रश्न विचारत असताना ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी त्या पत्रकारांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आलेली ही नॅचरल रिएक्शन, त्यामुळे ही काही रणनीती नव्हती किंवा हा काही टोमणा नव्हता किंवा हा काहीच कशाचा पारडा नव्हता. त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे पुरुषी अहंकाराप्रमाणे त्या बीडमध्ये सुनेत्राताईंना बोलू दिलं नाही, सुनेत्राताईंना एवढ्या मोठ्या सगळे पत्रकार असताना त्यांच्या समोर तोंडावर पाडण्याचं काम धनंजय मुंडे ज्या पद्धतीने केलं, हा सगळा पुरुषी अहंकार आहे आणि त्याला उद्देशून हे झालेली टीका टिप्पणी आहे. त्यामुळे निश्चितपणे हे करत असताना आमची कुठलीही पॉलिसी असण्याचं कारण नाही, परंतु ज्या पद्धतीनं बीडमध्ये संतोष देशमुख हत्याकांडातले आरोपी आज देखील सापडायला तयार नाहीत, यावरती प्रश्न विचारला असता ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे माफ करा काकासाहेब, मी पुन्हा तुम्हाला जोडण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. नाही, तुमचा आवाज येत नाही. ठीक आहे, मी पुन्हा प्रयत्न करतो. पण तुमची भूमिका तरी कळली की तुमचं असं म्हणणं आहे की जिथं कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल बोलायला पाहिजे होतं त्या बोलल्या नाही, त्यामुळे तुमचं ते परसेप्शन आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दलची ती टीका केलेली आहे. आपल्यासोबत आमदार आहेत सुनील शेळकेजी. तुम्ही थेट आव्हान दिलं की आम्ही अतिशय आक्रमक भूमिका घेऊ, फिरू देणार नाही. पण राजकारणामध्ये खरं तर अशा प्रकारची टीका टिप्पणी ही काही नवीन नाहीये. मी अनेक उदाहरणं सांगितली आणि याच्यापेक्षाही जास्त जहाल भाषेमध्ये राजकीय नेत्यांवर टीका टिप्पणी होत असते. पण ही राजकीय टीका तुमच्या एवढी जिवारी का लागली? तुम्ही इतके आक्रमक का झालाय? हे बघा, मुळामध्ये आदरणीय आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादांना जाऊन आज 6 महिने होत आहेत आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये ज्या सुनित्रा वहिनींनी स्वतःचं दुःख, परिवारावरचं दुःख पाठी घालून पक्षाची धुरा सांभाळण्याचा निर्णय घेतला, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याचबरोबर दादांनी जे काही सहकार क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं, त्यामध्ये सहकार क्षेत्रातले साखर कारखाने असतील, काही उद्योग असतील, शैक्षणिक संस्था असतील, या सगळ्याची जबाबदारी अचानकपणानं सुनित्रा वहिनींच्या पाठी पडलेली आहे आणि ती जबाबदारी स्वीकारून ज्यावेळेला सुनित्रा वहिनी आज संपूर्ण राज्यभराचा दौरा करतायत आणि दुःख बाजूला ठेवून सगळ्याच प्रसंगाला तोंड देत आहेत आणि अशा वेळेला राज्याच्या उपमुख्यमंत्री ह्या पदाची जबाबदारी स्वीकारून आपण जर पाहिलं असेल तर विधिमंडळामध्ये सुनित्रा वहिनींनी केलेलं भाषण, आपलं मनोगत, त्यामध्ये विशेष करून महिलांचा सन्मान म्हणून राज्यानं घेतलेला निर्णय, त्यामध्ये कृषी सन्मान हा महिला भगिनींना द्यायचा, त्यातलं देखील आपण जर सुनित्रा वहिनी त्या ठिकाणी केलेलं वक्तव्य किंवा त्यांची भावना ही विधिमंडळातली मांडलेली योग्य पद्धतीनं महिलांचा सन्मान करत सर्वसमावेशक अशा पद्धतीची राजकीय भूमिका त्या मांडताना आपण सर्वजण पाहतोय. आणि त्यामध्ये बीडच्या पालकमंत्री या नात्यानं 6 महिन्यात आता मला वाटतं त्यांचा 3रा किंवा 4था दौरा असेल आणि त्यातून त्यांनी दिवसभराचा प्रोग्राम कशा पद्धतीने होता,
काही ठिकाणची उद्घाटनं, आढावा बैठकी, डीपीसी बैठक या सगळ्या पार पडल्यावरती पत्रकारांना किंवा प्रेसला सामोरे जात असताना त्यांनी त्यांची भूमिका किंवा बीड जिल्ह्याचा संपूर्ण आढावा त्या ठिकाणी मांडला आणि जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी प्रसंग होऊ नये किंवा आपल्या प्रेसला वेगळं वळण लागू नये म्हणून धनंजयजी मुंडे यांनी जो काही प्रश्न उपस्थित केला त्याला उत्तर देऊ नका किंवा तो थांबवा अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. एक महिला भगिनीचा आपण आदर म्हणून किंवा आपण सन्मान करत असताना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही काँग्रेस पक्षातले नेते मंडळी विसरलेत असं माझं स्पष्ट मत आहे. आपण मगाशी सांगितलं विलासराव की काँग्रेसनं ही रणनीती किंवा घोडचूक केली का? ही रणनीती नाही आणि घोडचूक नाही. माझं मत आहे की यांनी घाणीत तोंड घातलेलं आहे की ज्या काँग्रेसनं संस्कार आणि विचार काय असतात हे सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न केला अशा काँग्रेसच्या नेत्यानं आज तरी झालेलं वक्तव्य चुकीचं आहे किंवा महिला भगिनींचा आम्ही सन्मान केला पाहिजे ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. परंतु अहंकार किती आहे हे त्या प्रत्येक नेत्याच्या वक्तव्यातून आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील पाहायला मिळतं. महाराष्ट्रातल्या आया बहिणी अशा वक्तव्याचा नक्कीच निषेध करतायत की ज्या महिला भगिनीच्या पाठीमागे आज एखाद्या पतीचा आधार असतो तो आधार वड हरपल्यानंतर देखील लाखो अजितदादांच्या चाहत्यांकरता या महाराष्ट्रातल्या करोडो जनतेकरता आपलं दुःख बाजूला ठेवून जबाबदारी घेऊन काम करतायत. या मातेचा या पण आमदार साहेब मला काय म्हणायचं आहे, जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. निश्चितपणे ज्या परिस्थितीत त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि आव्हानात्मक परिस्थितीत जबाबदारी घेतली आहे. पण आता जबाबदारी आल्यानंतर टीका टिप्पणी येणार ना, राजकारणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार ना, तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप होणार ना, त्याला सामोरं जावं लागणार ना. तुम्ही मला गुंगी गुडिया म्हणून तुम्हाला एक प्रकारे एका प्रतिमेमध्ये बांधण्याचा तो राजकीय डाव असू शकतो विरोधकांचा. तो डाव तुम्हाला हाणून पाडावा लागेल ना. यामध्ये इंदिरा गांधींनी पाडला तो. आम्ही एक कार्यकर्ता म्हणून माझे व्यक्तिगत मत या ठिकाणी मांडतोय की जर समजा तुम्ही एखाद्या महिला भगिनीला अशा पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न करत असाल किंवा राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून करत असाल तर सुनीत्रा वहिनींना काही काळ द्या ना. तुम्ही त्यांचं नेतृत्व बघण्यासाठी आज उपमुख्यमंत्री म्हणून किंवा पक्षी जबाबदारी धुरा सांभाळत असताना आपण त्यांच्या अधिवेशनातली भाषणं पाहिली असेल, पक्ष संघटनेतलं त्यांचं कर्तृत्व, त्यांचं काम पाहिलं असेल. काही काळ तर द्या, काही वेळ संधी तर द्या. तुमच्या प्रश्नाला वाचा फोडण्याकरता तुम्हाला काही फक्त मुद्दा किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण बोलणं कितपत योग्य आहे. मला एक विचारायचंय, काँग्रेसचे नेते ज्या वेळेला अशा पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्यांच्या घरातल्या व्यक्तींना असं गुंगी गुड्या म्हणतात का की माते समान आहे? काकासाहेब येतो, थांबा, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या, मी येतो तुमच्या. बोलायला तयार नाही. मूळ विषय काय? मूळ विषय हाच आहे ना आमचा आणि तुमचाही की तुम्ही सुनीत्रा वहिनींनी पत्रकार परिषदेमध्ये बोलायला पाहिजे होतं. काकासाहेब एक जण आरोपी काम फरार आहे याच्याविषयी पत्रकार प्रश्न विचारत असताना त्या ठिकाणी बीडचे पालकमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्राताई त्या ठिकाणी बोलणं अपेक्षित होतं. आमच्या पक्षाला संस्कृती आपण शिकवायचा भाग नाही. ज्या पद्धतीनं तुमची राष्ट्रवादी काँग्रेसची भाषा येते आम्ही बघून घेऊ, पुण्या मुंबईत आम्ही जाऊ देणार नाही. बघून घेणार, 100% बघून घेणार. आम्ही तुम्हाला हे सांगतो, तुम्हाला महिला भगिनीचा सन्मान जर करता येत नसेल तर तुम्ही ही संस्कृती तुमची नाहीये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, काँग्रेसची संस्कृती त्यांनी बदलली. आता ठीक आहे मी दोघांना थांबवतो. मला अजून 2 पाहुण्यांकडे जायचंय. तू पेक्षा आपण आणखी एक त्याच्यातला अँगल समजून घेऊया